आता तिच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल होती. का होती त्याचं उत्तर काही तिच्याकडे नव्हतं, पण कदाचित तिच्या मनात जे विचार आले होते तसं प्रत्यक्षात काही घडलं नव्हतं, म्हणून ती खुश झाली असावी. आता ती निर्धास्त होती, म्हणून तिने तिची पर्स घेतली आणि ती ऑफिसमधून निघून गेली. आणि तिला तसं हसताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर पण एक स्माईल आली, कारण त्याचा हेतू आता साध्य झाला होता. प्रेमाची दुसरी पायरी जेलसी, ह्याच्या पण तो जवळपास पोहोचला होता. आता फक्त त्यावर शिक्कामोर्तब करणं तेवढं बाकी होतं. आता पुढे. इथे टीना अजूनही ती फाईल कंप्लीट करत होती, पण मनातून मात्र जास्तच वैतागली होती. एकतर काय काय विचार केला होता तिने आज, आणि घडत काय होतं. शिट. रागच आला होता तिला आदित्यचा. एकतर त्याच्या जवळ जाण्याचा एक पण चान्स सोडत नव्हती ती. इतके दिवस त्याच्यापासून दूर राहून कंटाळली होती. या आधी त्याची असिस्टंट होती तेव्हा नैनसुख तरी मिळत होतं त्याला पाहण्याचं, पण जेव्हापासून युविका आली होती ते पण नशिबात नव्हतं तिच्या, म्हणून की काय आजचा चान्स सोडायचा नव्हता तिला. आता ऑफिसचे सगळे एम्प्लॉईज निघून गेले होते. युविका पण आत्ताच बाय बोलून निघून गेली होती. तिने पाहिलं तर आदित्य मोबाईलमध्ये काहीतरी बघण्यात व्यस्त होता. तशी ती उठली आणि त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता, म्हणून त्याचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. पण तिने आता त्याला एकदम मादक अंदाजात आवाज दिला, आदित्य सर. तेव्हा कुठे त्याचं लक्ष मोबाईलमधून निघून तिच्यावर गेलं. येस, तो बोलला. तशी ती अजूनच त्याच्या जवळ सरकली आणि एकदम मादक अदा दाखवत त्याच्या गळ्यावरून बोट फिरवत तिने खाली खाली त्याच्या छातीपर्यंत आणलं. पण त्याने मात्र तिचं ते बोट वरचे वरच पकडलं आणि नकारार्थी मान हलवली. त्याला सवय होती मुलींच्या अशा वागण्याची, कारण तो होताच इतका अट्रॅक्टिव्ह की कोणतीच मुलगी त्याला इग्नोर करूच शकत नव्हती. आणि तो पण तर एक प्लेबॉयच तर होता. सुंदर मुली त्याच्या पण तर वीक पॉईंट होत्याच, पण होत्या. आज गोष्ट वेगळी होती. जेव्हा सुंदर मुली आसपास फिरायच्या तेव्हा जी फिलिंग त्याला यायची ती मात्र आता अजिबात जाणवत नव्हती त्याला कोणाबद्दलच. कारण आजचं चित्र मात्र वेगळं होतं. आता आदित्यराजे प्रेमात होते एका मुलीच्या. विचार पण नाही करायचा हा. त्याने तिचं बोट वरचे वर पकडून तिला बाजूला केलं. तसा तिचा चेहराच पडला. पण सर, ती बोलली. तरी ती प्रयत्न करणारच होती. आय सेड नो मीन्स नो. तो पण धारदार नजर तिच्यावर ठेवून बोलला. तशी तिने मान खाली घातली. यू मे लीव नाव, गो. तिला जायला सांगत होता तो. पण सर, ही फाईल अजून इनकम्प्लीट आहे, ती बोलली. इट्स ओके, यू गो. तरीसुद्धा तिला जायला सांगत होता तो. तशी ती कन्फ्यूज झाली. म्हणजे फाईल कंप्लीट करायची म्हणून बोलवलं आणि आत्ता म्हणतात नाही केली तरी चालेल. पण तरी नाईलाजास्तव ती निघून गेली. थांबून तरी काय करणार होती ना ती. तिच्या मनासारखं थोडीच होणार होतं आता. तिने समोरून प्रपोजल देऊनही त्याने स्पष्ट नकार दिला होता तिला. नकार कुठला, झिडकारलंच होतं तिला. आणि फाईलचं म्हणाल तर ती फाईल तर आधीच पूर्ण केली होती युविकाने. ते तर टाइमपास करायला बोलवलं होतं आधीने टीनाला. जे त्याला युवीला दाखवायचं होतं ते तर दाखवून झालं होतं, पण बिचाऱ्या टीनाला हे कुठे माहीत होतं ना. ती जशी केबिनमधून निघून गेली त्याने सुद्धा त्याची बॅग पॅक केली आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. इथे युविका घरी आली होती आणि फ्रेश होऊन ती अक्षताच्या रूममध्ये गप्पा मारत बसली होती. अक्षता तिला अनयबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगत होती. स्वाभाविकच होतं म्हणा ते. ती अनयच्या प्रेमात होती आणि त्यामुळे तिला पण त्याच्याबद्दल किती बोलू आणि किती नको असंच व्हायचं. आणि युविका तिची लहानपणीची मैत्रीण होती, त्यामुळे तिच्याशी ती एकदमच क्लोज होती. युविकाला पण ह्या सेम फिलिंग्स येत होत्या, पण त्या अक्षयसाठी नव्हत्याच, आधीसाठी होत्या. आणि ती सध्या अशा सिच्युएशनमध्ये होती की ज्या ती बोलून दाखवूही शकत नव्हती कोणालाच. इतक्यात दरवाजावर नॉक झालं आणि अक्षय आत आला. हे हाय दादा, आज चक्क लवकर घरी आलास. युवीसाठी आलास ना, अक्षता अक्षयला चिडवत बोलली. ॲक्च्युली हो,
तिच्यासाठीच आलोय, तो पण हसून बोलला. तशी युविका मात्र कसनुसं हसली. तिला कळतच नव्हतं ह्यावर काय रिॲक्ट व्हावं तिने. म्हणजे काही दिवसांपूर्वी तिला त्याने तिच्याशी असं वागावं असंच वाटत होतं, पण आता प्रत्यक्षात तो वागतोय ते मात्र तिला खटकत होतं. चल युवी, आपण थोडं बाहेर फिरून येऊ, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहत राहिली. म्हणजे तिला अजिबात इच्छा नव्हती त्याच्यासोबत बाहेर जाण्याची, पण आता कारण काय देणार होती ती. अक्षय, आज नको, उद्या जाऊया का आपण? आज माझा मूड नाही आहे, ती बोलली. तसा अक्षयचा चेहराच उतरला. अगं, आत्ता तर चांगला मूड होता ना तुझा, मग आत्ता काय झालं लगेच? जा ना. असा नेहमी काय माझा दादा मेहरबान होत नसतो हा. आज चान्स आहे तर त्याचा उपयोग करून घे, अक्षता बोलली. युविका, चल ना, आपण लगेचच येऊ अगं, अक्षय पण बोलला. शेवटी दोघेही एवढे इन्सिस्ट करू लागले त्यावर युविकाला पण त्यांचं मन मोडता आलं नाही आणि ती त्याच्यासोबत बाहेर जाण्यास तयार झाली. आता आदित्य पण घरी आला होता. घरात एंट्री करताना त्याने चोहोबाजूने हळूच नजर फिरवली, पण त्याला मात्र ती दिसलीच नाही. शेवटी तो हिरमुसला आणि स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळाने तो फ्रेश होऊन खाली जेवायला आला, पण आत्ताही युविका डायनिंग टेबलवर नव्हती. पण आत्ता तिच्याबद्दल कोणाला विचारणार ना, आणि कोणत्या अधिकाराने विचारणार, म्हणून तो शांतच बसला. पण इतक्यात आजोबांनीच विचारलं, युविका कुठे दिसत नाही? अक्षयबद्दल त्यांनी विचारलंच नाही, कारण त्यांना पण माहीत होतं की त्याचा घरी परत येण्याचा कोणताच फिक्स टाईम नसतोच. बाबा, युविका आणि अक्षय बाहेर फिरायला गेलेत, तिथूनच जेवून येणार आहेत, आकांक्षा बोलल्या. त्यावर आजोबा ओके बोलले. पण इथे आदित्यला मात्र राग आला. त्याने ताटातलं थोडंसं खाल्लं आणि तो उठला. माझं झालंय, तो बोलला आणि प्लेटला नमस्कार करून तिथून निघून गेला. काय करणार होता तो? जेव्हा त्याला कळलं की ती अक्षयसोबत फिरायला गेले, त्याला खूपच दुःख झालं. घशाखालून घास पण नव्हता उतरत त्याच्या. आता पुन्हा तो त्याच्या रूममध्ये आला. अशी कशी जाऊ शकते ही त्याच्यासोबत? म्हणजे मी कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत बोलायचं पण नाही आणि हिने मस्त त्याच्यासोबत फिरायला जायचं. व्हॉट इज दिस? समजते कोण ही स्वतःला? थांब, जसा मला त्रास होतोय तोच त्रास स्वतःला झाल्यावर कसं वाटतंय ना, तो पण फील घे मग आज, तो स्वतःशीच बोलला आणि खाली गेला. हे हाय मयुरी, ये ना, जरा लॉनमध्ये बसूयात, आदित्य मयुरीला बोलला. तशी कधीपासून मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेली मयुरी पटकनच उठून त्याच्याकडे गेली. दोघेही आता लॉनमधल्या झोपाळ्यावर बसले होते. थोडंसं मंद मंद म्युझिक पण चालू होतं. दोघेही गप्पा मारत बसले होते. मयुरी त्याला खूप काही सांगत होती, तो पण ऐकतोय असं दाखवत होता तिला, पण त्याचं पूर्ण लक्ष मात्र गेटकडे होतं. तो युविका आणि अक्षयच्या येण्याची वाट बघत होता. इतक्यात त्याला त्यांची गाडी आत येताना दिसली. तसा तो मात्र अजूनच मयुरीच्या जवळ सरकून बसला, अगदी तिला खेटूनच. इथे युविका मात्र गाडीतून त्यांच्याकडेच पाहत होती आणि तिला त्याचा खूपच राग येत होता. डान्स? आधीने मयुरीला विचारलं. तशी मयुरी तर पटकनच हो बोलली. म्हणजे आदित्य आज तिच्यासोबत डान्स करणार होता. खरंच, ती तर खूपच खुश झाली. त्याने तिच्यासमोर त्याचा हात धरला. तसा तिने पण तिचा नाजूक हात त्याच्या हातात दिला, पण त्याने मात्र तो हात हातात घेऊन तिला जोरात स्वतःजवळ ओढलं, एकदम मिठीतच. आणि आता एकमेकांच्या डोळ्यात पाहून ते डान्स करू लागले. कुछ कुछ होता हैची इन्स्ट्रुमेंटल धून सुरू होती आणि त्यावर ते कपल डान्स करत होते. युविका हे सर्व पाहत होती आणि आता रागाने तिने तिच्या हाताच्या मुठी आवळल्या होत्या. बास्टर्ड, सुधारणार नाहीस तू, ती तोंडातल्या तोंडातच पुटपुटली आणि पाय आपटतच आत निघून गेली. आधी तिरप्या नजरेने तिलाच पाहत होता. डान्स करण्यात त्याला तरी कुठे इंटरेस्ट होता, पण तो तर त्याचा प्लॅन होता जो आता सक्सेसफुल झाला होता. मयू, ऐक ना, मला खूप झोप येते, बाद झाला डान्स, गुड नाईट. जशी युविका तिथून निघून गेली, ह्याने मयुरीला सोडलं आणि तो बोलला. तशी ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. म्हणजे थोड्या वेळापूर्वी हाच होता ना जो तिला डान्स करण्यासाठी इन्सिस्ट करत होता, आणि आता लगेच ह्याला झोप येऊ लागली. तिच्या तर समजण्या पलीकडचं होतं सर्व.
पण शेवटी तिने पण नकारार्थी मान हलवली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. इथे युविका तिच्या रूममध्ये येऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. तिला त्याचा जबरदस्त राग येत होता. पण अगं बाई, त्याच्यावर राग करण्या इतपत तुमचं काही नातं आहे का? तो तर बोलतही नाही तुझ्याशी. मग काय इतका जीवाचा आटापिटा करतेस तू? हे कोणीतरी तिला समजवायला हवं होतं. शेवटी सगळे विचार बाजूला ठेवून फ्रेश झाली ती आणि बेडवर येऊन बसली. पण तिने पाहिलं की बाजूच्या बॉटलमध्ये पाणी नाही आहे. म्हणून ती उठली आणि खाली किचनमध्ये आली. इथे आदित्य पण किचनमध्ये होता. तो त्याची कोल्ड कॉफी बनवत होता. पण मनात मात्र विचार करत होता की मी मयूसोबत डान्स केला तर लगेच मॅडमला राग आला आणि स्वतः अक्षयसोबत बाहेर इतकं फिरून आली, त्याचं काही नाही का? मला काय त्रास होतो ते फक्त मलाच माहीत आहे. त्याला पण आता तिचा राग आला होता. हे हाय ब्रो, झोपला नाहीस अजून? अक्षता आता किचनमध्ये आली होती. पण त्याने पाहिलं की तिच्या पाठी युविका पण आहे. हो, झोपणारच आहे, पण आधी कोणाची तरी झोप उडवायची आहे म्हणून खाली आलेलो. तो युविकाकडे खुनशीने बघत बोलला. ते काय आहे ना अक्षू, लोकांच्या डोक्यावर भूत चढलंय कपल डान्स करण्याचं. तुला माहीत आहे का? युविकाने पण एक टोला लगावला त्याला, कारण तिला कळलं होतं की तो आपल्यालाच बोलतोय ते. तसं त्याने पुन्हा एकदा रागाने तिच्याकडे पाहिलं. अक्षताला बिचारीला काहीच कळत नव्हतं. काय चाललंय? ती वैतागली. हे, मला काहीच कळत नाही आहे तुम्ही काय बोलत आहात. एनिवेज मला खूप झोप येते. गुड नाईट. ती दोघांनाही बोलली आणि तिथून निघून गेली. आता तिथे ते दोघेच होते. युविकाची बॉटल भरून झालेली. तसा तिने एक रागीट लूक त्याला दिला आणि तिथून जाऊ लागली. पण इतक्यात किचनचा लाईट बंद झाला आणि तिच्या हाताला हिसका बसून ती ओढली गेली आणि कोणाच्या तरी छातीवर येऊन आदळली. ती खूपच घाबरली, कारण आधीच अंधाराची तिला भीती वाटत होती. पण बाहेरच्या लिव्हिंग रूममध्ये थोडे थोडे डीम लाईट सुरू होते, म्हणून थोडा उजेड येत होता तिथे. त्यामुळे तिला दिसला त्याचा तो तेजस्वी चेहरा. अगदी तिच्या चेहऱ्याच्या खूपच जवळ होता. ती त्याच्याकडेच पाहत होती आणि तो पण तिच्याकडेच. त्याने आता तिला बाजूच्या भिंतीवर पुश केलं आणि स्वतःच्या दोन्ही हाताने तिचे हात लॉक केले. आता दोघेही एकमेकांच्या समोरासमोर होते. तिला तर काहीच कळत नव्हतं हे काय चाललंय. लिव्ह मी, आय सेड लिव्ह मी. ती त्याच्यापासून सुटू पाहत होती, पण त्याची पकड खूपच मजबूत होती. व्हाय आर यू सो जेलस? मी मयुरीसोबत डान्स केलेला आवडला नाही का तुला? जेलसी होते? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. पण तिला मात्र कळत नव्हतं काय उत्तर द्यावं, कारण तो खरंच तर बोलत होता. जेलसच तर होत होती ती, पण का ते तर तिलाही कळत नव्हतं. पण आत्ता मात्र जास्तच गडबडली ती त्याच्या अशा विचारण्याने. नाही, जेलस आणि मी? काय संबंध आहे माझा? मी का जेलस होऊ? ती नजर इकडे तिकडे फिरवून बोलली, कारण त्याच्या डोळ्यात बघून खोटं नव्हती बोलू शकत ती. काय संबंध आहे तुझा? ओ रिअली? खरंच तुला नाही माहीत का काय संबंध आहे तो? त्याने पुन्हा विचारलं. तशी ती पुन्हा गडबडली. तिला आता कळतच नव्हतं काय बोलावं. एक तर तो तिच्या इतक्या जवळ होता आणि जसा तो बोलत होता त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते, ज्यामुळे ती बेधुंद होत होती. त्याचा प्रेझेन्स तिला वेड लावत होता. त्यात त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने तिचं भान हरपत होतं. म्हणून चुकून आपल्या फिलिंग्स बाहेर पडू नये अशीच प्रार्थना ती मनातल्या मनात करत होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.